गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीवर टांगती तलवार अजूनही कायम आहे। निवडणुका लवकर घेण्याची मागणी ही कोल्हापूरच्या सर्किट बेंचने फेटाळून लावली आहे। 1200 म्हणजे जवळपास 1200 दूध संस्थांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय प्रलंबित असताना निवडणुका कशा घेता येतील असा सवाल सुद्धा न्यायालयाने विचारलाय। या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 28 एप्रिलला होणार आहे। त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांबाबत सध्या अनिश्चितता निर्माण झाली आहे। दरम्यान याचिकाकर्ते आणि दूध संस्था संचालक प्रकाश बेलवाडे यांनी खरं तर न्यायालयातल्या आजच्या सुनावणीनंतर माहिती देताना म्हटलंय की गोकुळ दूध संघाच्या निवडणुका या अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्याचा त्यांचा दावा आहे। आता त्यांनी आणखी काय म्हटलंय, एका याचिकाकर्त्यांनी 1200 संस्थांना वाचवण्यासाठी निघालेल्या याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुका घ्याच, तर दुसरीकडे बेलवाडेंचं म्हणणं आहे की जोपर्यंत या 1200 संस्था आणि उर्वरित 1320 संस्था ज्यांचं गोकुळमध्ये दूध संकलन होतं की नाही हे आधी तपासा आणि मग जर निवडणूक घ्यायचीच असेल तर यांना वगळून निवडणूक घ्या असं म्हणणं त्यांनी मांडलंय। तर तिसऱ्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं वेगळंच होतं की आमचं अजूनही लिक्विडेशन झालेलं नाही, तर ते लिक्विडेशन होईपर्यंत निवडणुका घेऊच नका। त्यामुळे खरं तर न्यायालयानं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर जोपर्यंत ही गुंतागुंत स्पष्ट होत नाही, कोण आत आणि कोण बाहेर असणार याबाबतची स्पष्टता येत नाही, तोपर्यंत सरकारला याबाबतचं ॲफिडेव्हिट हे न्यायालयात सादर करावं लागणार आहे आणि या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 28 एप्रिलला होणार आहे। तरी सत्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरू असून आम्हाला न्याय नक्की मिळेल अशी प्रतिक्रिया प्रकाश बेलवाडे जे याचिकाकर्ते आहेत या प्रकरणातले त्यांनी आजच्या सुनावणीनंतर दिली आहे। युक्तिवाद अशा प्रकारे झाला, एका याचिकाकर्त्याने ह्या निवडणुका घ्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा याचिकाकर्ता जो हा 1200 वाचवायला निघाला होता 3 वर्षापूर्वी, त्या याचिकाकर्त्याने म्हटलं 1200 ठेवा किंवा काढा पण निवडणुका घ्या। याचा अर्थ त्या माकडीसारखं झालेला आहे, हे 1200 मिली तरी चालतील, निवडणुका घ्या आणि मला गोकुळ ताब्यात घ्यायचं आहे, ही याचिकाकर्त्याची ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे। आमचं म्हणणं होतं जोपर्यंत ह्या 1200 आणि त्या उरलेल्या संस्था 1320 संस्था आहेत त्यांचं सोक्षमोक्ष लागत नाही, त्यांचं मार्च 23 ते ऑक्टोबर 23 या काळातलं दूध होतं की नाही, या काळात त्यांनी ऑडिट केलं की नाही हे चेक होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका किंवा यांना वगळून निवडणुका घ्या असं आमचं म्हणणं होतं। एक याचिका अशी होती की आमचं जोपर्यंत क्लिअर होत नाही लिक्विडेशनच्या संस्थांमधलं तोपर्यंत निवडणुका घेऊ नका। हे सगळ्यांचं म्हणणं ऐकून झाल्यानंतर माननीय न्यायाधीशांनी हे जोपर्यंत लफडं क्लिअर होत नाही, त्याचं लिक्विडेशनची ऑर्डर निघालेली होती, त्यातनं स्पष्टता येत नाही, कोण आतमध्ये असणार आणि बाहेर असणार हे शासनाला कळत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं स्पष्ट न्यायालयाने सांगितलेलं आहे। पुढची तारीख 28 एप्रिल आहे। 21 एप्रिल पर्यंत त्यांना ॲफिडेव्हिट सादर करायचं शासनाला। त्यांनी या स्टे उचलल्यानंतर मागचा जो इलिगल स्टे होता त्याच्यानं काय केलं पाहिजे होतं, 3 वर्ष त्यांनी का लावले, या सगळ्याचं म्हणणं शासनाला आता उत्तर द्यावं लागणार आहे। त्यामुळे सत्याच्या विजयाकडे ही वाटचाल झालेली आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं न्याय नक्की आहे, न्याय आम्हाला मिळणार। त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसंदर्भात विविध दूध संस्थांच्या पात्रता अपात्रतेचा मुद्दा हा अजूनही प्रलंबित आहे। जवळपास 1200 संस्थांच्या अपात्रतेबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतरच निवडणुकीच्या पुढच्या प्रक्रिया सुरू होऊ शकतात असं सुद्धा न्यायालयाने स्पष्ट केल्याचं समजतंय। त्यामुळे निवडणुकीच्या वेळापत्रकावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि आता या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाच्या राजकारणात पुन्हा हालचाली वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आता 28 एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीत नेमकं काय होणार याकडे गोकुळ संचालकांसह कोल्हापूर जिल्ह्याचं आणि संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।